गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तुम्हाला वांग्याची भाजी कशी करतात ते दाखवते. आमच्या घरी कशी करतात. वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला 4 असे कट करून घ्यायचे. व्यवस्थित आतमध्ये पाहून घ्यायचे काही किडका आहे का. वांग्यासाठी टमाटा, कोथिंबीर, जिऱ्याची पूड, शेंगदाण्याचा कूट, काळा मसाला, लाल तिखट आणि हळद, मीठ घ्यायचं. मीठ घेतलं 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे मसाला, घरी केलेला काळा मसाला आहे, थोडी हळद आणि जिऱ्याची पूड टाकायची आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि कोथिंबीर आणि ते सगळं बत्त्याने असं कुटून घ्यायचं. तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता, पण असं कुटून घेतल्यावर जरा टेस्ट छान लागते. आणि नंतर असं व्यवस्थित थोडा थोडा कूट तो मसाला तयार केलेला असं वांग्यामध्ये भरून घ्यायचा. व्यवस्थित दाबून भरायचं. ते सगळे वांगे आपण भरून घेतलेत मसाल्याने. आता तेल टाकायचं 2 चमचे, लसूण, एक वांग असं सोडायचं तेलामध्ये. तो उरलेला मसाला वांग्यावरच टाकायचा आणि वरतून टमाटे टाकायचे. टमाटा टाकायचा, 1 टमाटा बारीक चिरून टाकायचा. म्हणजे कसं टमाट्याचं पाणी सुटतं आणि ते करपत नाही. झाकण झाकायचं आणि वरती वाफेवर पाणी ठेवायचं, त्याच्यामुळे पण ते जळत नाही. तर व्यवस्थित वाफेवरच शिजवून घ्यायचे. 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं, वाफेवरच होऊ द्यायचं. आणि नंतर ते वाफेत जे गरम पाणी आहे ना ताटावरचं ते टाकायचं त्याच्यामध्ये आणि परत थोडं पाणी ठेवायचं. वांग आपलं शिजलंय. ओके, झाली भाजी.